नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन या चॅनलवर. आपण जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते 25 महत्त्वपूर्ण जे योजना आहेत महाराष्ट्राचे त्याच्यावर 25 प्रश्न घेतले होते आपण. त्याच्यानंतर आता आहे 26 ते 50 प्रश्न त्याच योजनेवर आहेत. वेगळ्या योजनेवर आहेत जे महाराष्ट्र शासनाच्या खूप महत्त्वपूर्ण अशा योजना आहेत. तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया आणि आपले प्रश्न सुरू करूया. तर बघा इथं 26वा प्रश्न आहे. राज्यातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास व्हावा आणि शैक्षणिक खर्च आर्थिक मदत देऊन कमी करावा यासाठी कोणती योजना राबवली जाते? स्वाधार योजना, श्रावणबाळ योजना, महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना की महाज्योती योजना? चला तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जवळ जे काही असेल पेन वगैरे त्याच्यानं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. किती प्रश्नाचे उत्तर तुमच्या बरोबर येतात? तर याचं उत्तर आहे महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना. त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग नागरिकांपर्यंत योजना पोहोचण्यात यावा यासाठी कोणती योजना राबवली जाते? अपंग पुनर्वसन योजना, महाशरद पोर्टल, ए आणि बी वरीलपैकी नाही. तर कोणतं येणार? तर याचं येणार उत्तर महाशरद पोर्टल. त्यानंतरचा प्रश्न आहे महाशरद पोर्टल याचा मुख्य उद्देश काय आहे? अपंग, मूकबधिर, मानसिक आजाराने त्रस्त नागरिकांना सहाय्य करणे, बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देणे, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य, महिलांना आर्थिक सहाय्य करणे. तर शरद पोर्टल याचा मुख्य उद्देश आहे बधिर, मानसिक आजाराने त्रस्त नागरिकांना सहाय्य करणे. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. गरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? श्रावणबाळ योजना, निराधार योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. चला बघा याचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. तुम्ही आपले व्हिडिओ बघत आहात पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावा व जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ज्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारीमध्ये सराव होत नाहीये, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही पाठवा जेणेकरून त्यांचा पण सराव झाला पाहिजे. कारण हे खूप महत्त्वाचं चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण जनरल अवेअरनेसचे करंट अफेअर्स, चालू घडामोडी, त्याच्यासोबतच इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, त्याच्यासोबतच संगणक आणि इतर जे काही विषय जनरल अवेअरनेसमध्ये येतात आपण सगळे विषय कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला खूप प्रतिसाद द्यावा, सबस्क्राईब करावा आणि पुढे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. रस्त्यावरील किंवा महामार्गावरील होणाऱ्या अपघातामध्ये आपले प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्वास सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? जनधन योजना, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना. याचं उत्तर अगदी सोपं आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना. त्यानंतरचा प्रश्न बघूया. गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी, व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणती योजना आहे? स्वाधार योजना, महाडीबीटी शिष्यवृत्ती, महाज्योती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. बघा इथं काय म्हटलेलं, गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी, तर ते आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी, त्यांचे सामाजिक जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने कोणती योजना राबवली आहे? निराधार योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, आम आदमी विमा योजना. तर कोणतं येणार याच्यापैकी सांगा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त उत्तर तुमचे बरोबर आले पाहिजे, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसणार. तलाठी, ग्रामसेवक आणि इतरही लिपिक वगैरे जे काही प्रश्न आपले RRBची भरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा जनरल अवेअरनेस होते. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. तर याचं उत्तर आहे आम आदमी विमा योजना. त्यानंतर बघा, आम आदमी विमा योजना कोणाकडून प्रशासित केली जाते? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, वित्त विभाग, भारतीय आयुर्विमा महामंडळ, अ आणि ब. बघा हा थोडा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. तर याचं उत्तर येणार आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या LIC म्हणजे LIC करते. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने महिलाच्या सक्षमीकरिता आणि मुलींसाठी कोणती योजना सुरू केली आहे? बघा, सक्षमीकरणाकरिता माझी कन्या भाग्यश्री, उज्ज्वला योजना, अस्मिता योजना, बी आणि सी.
तर कोणतं उत्तर येणार आहे मित्रांनो याचं? तर याचं उत्तर अस्मिता योजना. अस्मिता योजनेद्वारे केले जाते. त्यानंतरचा प्रश्न घेऊया. अस्मिता योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? बघा हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. कोणत्या वर्षी हे सुरुवात करण्यात आली? 8 मार्च 2020, 8 मार्च 2017, 8 मार्च 2018, 8 मार्च 2019. तर याचं उत्तर येईल 8 मार्च 2018 ला हे योजना अस्मिता योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील कामगारांना हक्काचे घर राहावे यासाठी कोणती योजना सुरू केली? अगदी ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल की कोणती योजना सुरू करण्यात आली. घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, निवास योजना, वरीलपैकी नाही. तर याचं एकदम सोपं उत्तर आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना. ज्यांना असं वाटत असेल की घरकुल योजना आहे तर ती नाही, ती दोन्ही साठी आहे. ते ग्रामीण भागासाठी पण आहे आणि शहरी भागासाठी पण आहे. त्यानंतर महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? अन्न प्रक्रिया उद्योग खूप महत्त्वाचा उद्योग आहे, तर त्याची चालना मिळावी यासाठी कोणती योजना सुरू केली म्हणत आहे? तर अटल बांधकाम कामगार आवास योजना, अस्मिता योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, आम आदमी विमा योजना. बघा याच्या ऑप्शन मध्ये ज्याचं उत्तर होतं मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना. त्यानंतरचा प्रश्न बघूया. देशातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वावलंबी बनविण्यासाठी आणि लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे म्हणून केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली? अस्मिता योजना, उज्ज्वला योजना, माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी योजना. याच्यामध्ये पण दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, माझी कन्या भाग्यश्री व सुकन्या समृद्धी योजना. तर याचं उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजना. अशाच क्वालिटीचे प्रश्न आपल्या चॅनलवर असतात. असे क्वालिटीचे प्रश्न जर तुम्हाला सराव करायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील येणारे याच्यापेक्षा क्वालिटी प्रश्न मी काढण्याचा प्रयत्न करत आहो आणि जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत सरावासाठी आणण्याचा मी प्रयत्न करत आहो. सुकन्या समृद्धी योजना केंद्र शासनाने कधीपासून सुरू केली? 15, 14, 16, 17. तर याचं उत्तर आहे 2015. त्यानंतरचा प्रश्न घेऊया. शेतकऱ्यांना शेती फायद्याची ठरावी आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मुख्यमंत्री कृषी पंप योजना, मुख्यमंत्री किसान योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, वरीलपैकी नाही. तर कोणतं येणार याचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. तर याचं उत्तर आहे मुख्यमंत्री किसान योजना. त्यानंतरचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेपर्यंत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? स्वाधार योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, स्वयंरोजगार नोंदणी योजना, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना. तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना. त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले सौर ऊर्जेचा स्रोत उपयोग करून पर्यावरण संरक्षणासाठी वीज निर्मिती करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मुख्यमंत्री किसान योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, सोलार रूफटॉप सबसिडी योजना, निर्वाह भत्ता योजना. बघा याच्यामध्ये पण दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे, बी आणि सी मध्ये. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे सोलर रूफटॉप सबसिडी योजना. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांची शेती संबंधित संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अल्प व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? मुख्यमंत्री कृषी पंप योजना, मुख्यमंत्री किसान योजना, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. बघा कोणतं उत्तर आहे ते सांगायचं. तर याचं उत्तर येणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. त्यानंतरचा प्रश्न, राज्यातील बालकांचे योग्य पोषण व्हावे आणि माता यांना योग्य ती सुविधा मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? अस्मिता योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन, उज्ज्वला योजना. याच्यात पण दोन ऑप्शन बघा. अशाच प्रकारचे ऑप्शन दिले जातात परीक्षेमध्ये जेणेकरून तुम्ही कन्फ्युजन होऊन चुकीचे उत्तर क्लिक करा आणि तुमचे मार्क कट होतील. तर आपल्याला घाबरायचं नाही आहे, बिलकुल योग्य उत्तर द्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी आपण सराव घेत असतो. तर याचं उत्तर येते राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन. त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशनची सुरुवात कधीपासून झाली? 7, 5, 8, 9. याचे उत्तर आहे 2005. रेशीम उद्योगास चालना मिळावी, त्याचा प्रचार व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? रेशीम उद्योग पोकरा योजना अंतर्गत, मुख्यमंत्री किसान योजना, मुख्यमंत्री कृषी पंप योजना,
वरीलपैकी नाही. तर याचे उत्तर आहे रेशीम उद्योग पोखरा योजना अंतर्गत. शेती व्यवसायाला जोड म्हणून मधुमक्षिका पालन करावे यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? किसान क्रेडिट योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, मधुमक्षिका पालन योजना, घरकुल योजनाचे अगदी सोपं उत्तर आहे मधुमक्षिका पालन योजना. त्याच्यानंतरचा प्रश्न, कोणत्या योजनेमार्फत अनुसूचित जाती आणि नवबुद्ध शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत? मुख्यमंत्री कृषी पंप योजना, मुख्यमंत्री किसान योजना, मुख्यमंत्री सोलार रूफटॉप सबसिडी योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. बघा इथे अनुसूचित जाती आला आहे व नवबुद्ध शेतकऱ्यांना याच्यावरून तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावे म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? शरद पवार ग्राम समृद्धी योजना, किसान योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर येणार शरद पवार ग्राम समृद्धी योजना. या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न असतात आणि ते परीक्षेमध्ये 1 किंवा 2 याच्या स्वरूपात येतात आणि त्याचं आपण चुकीचं उत्तर टाकून आपलं 1 ते 2 मार्काचं आपण तिथं हे करून घेतो. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर पाठ व्हावे यासाठी सराव म्हणून आपण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या MCQ प्लेलिस्टमध्ये आणलेले आहे. याच्यापेक्षा चांगले प्रश्न पुढच्या वेळेस आपण घेऊन येणार आहोत. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलला प्रतिसाद द्यायचा आहे, प्रश्न बघायचे आहेत, व्हिडिओ पाहायचे आहेत आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करायचे आहे. शेवटचा प्रश्न बघूया. असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून त्यांचे शोषण आणि अत्याचार यापासून संरक्षण व्हावे यांना आश्रय प्रदान करण्यात यावा म्हणून कोणती योजना राबवली जाते? राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन, बाल संगोपन योजना, अस्मिता योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना. तर याचं उत्तर आहे बाल संगोपन योजना. तर आजची तुम्हाला प्लेलिस्ट कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. ही जी प्लेलिस्ट होती याच्यामध्ये तुम्हाला हे 2 मी व्हिडिओ बनवले होते, ज्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ पण योजनेवर आधारित होता आणि हा दुसरा व्हिडिओ सुद्धा योजनेवर आधारित होता. आता याच्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी आपण 50 प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ आणि प्रत्येक व्हिडिओ आपला क्वालिटी असेल याची गॅरंटी घेतो मी आणि प्रत्येक व्हिडिओ हा लेटेस्ट असेल म्हणून तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे व इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, जेणेकरून ते सुद्धा आपल्या चॅनलच्या प्रश्नांचा आस्वाद घेईल किंवा त्यांना पण हे प्रश्न त्यांना ऐकायला किंवा पाहायला मिळेल. धन्यवाद.